नमस्कार, मी विद्या शेळके. आज होते मी वैजापूरला. त्यानंतर मी वैजापूरवरनं निघाले SMBT हॉस्पिटलमध्ये. का तर आज आजींचं 10वं होतं. आधीच्या वडिलांच्या चुलत आजींचं 10वं झालं आणि आम्ही संध्याकाळी निघालो. 10व्याचा शूट वगैरे घेतला नाही तर लोक म्हटले असते किती वेडी बाई आहे, किती वेडे लोक आहेत की 10व्याचं यांना दुःखाचं सुखाचं काही कळत नाही. एक तर खेड्याकडं आमचं असं असतं की लगेच नाव पटपट ठेवायला सुरुवात करतात, की त्यांना हे नसतं की लोकांना माहिती पोहोचते किंवा आपण काय करतो काय नाही अपडेट असते. तसंच मी येताना काल माझ्या आईला SMBT हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस ॲडमिट करायला गेले होते त्यावेळेस जे तिथले स्टाफ नाही म्हणता येणार, जे सिक्युरिटी गार्ड असतात त्यांना हे कळत नव्हतं की ह्या मॅडम ज्या आहेत त्या व्हिडिओ काढतात. ते स्वतःही व्हिडिओ बघत होते, तिकडचे डॉक्टरही व्हिडिओ बघत होते, पण त्यांच्या लक्षात हे नव्हते की यांच्या व्हिडिओमुळं कुठेतरी लोकांपर्यंत माहिती पोचते, कसल्या आजारांवर आपल्या हॉस्पिटलमध्ये उपचार होतात किंवा मोफत होतात किंवा मार्फत होतात किंवा पैसे लागतात. ह्या सगळ्या गोष्टींची माहिती त्यांच्या व्हिडिओमधून देत असतात. तर लोकांना आपल्या हॉस्पिटलची खरंच माहिती होते. कोणाला माहिती असतं, कोणाला माहिती नसतं, पण कसं तरी व्हिडिओ पाहणाऱ्या लोकांपर्यंत किंवा त्यांच्या कोणी ओळखीच्या लोकांपर्यंत कुणाचा ना कुणाचा तिथे फायदा होतो. आमच्या व्हिडिओमुळं कुणाचं नुकसान होत नाही आहे याचं आम्हाला खूप समाधान आहे. झाला तर फायदाच होतो. आम्ही घुटी इगतपुरी हा एक्झिट घेतला आणि त्यानंतर आम्ही SMBT हॉस्पिटलकडे आलो. हॉस्पिटलकडे आल्यानंतर आतमध्ये एंट्री केल्यावर तेच की पुन्हा इकडचे सिक्युरिटी जे आहेत ते आम्हाला परत फोन माझ्याकडनं हिसकून माझे व्हिडिओ डिलीट करतील. रिसेटमध्ये जाऊन परत ते डिलीट करूच तर म्हटलं ह्या वेळेस काही ह्या हॉस्पिटलचं आपण जास्त काही दाखवत बसायचं नाही. पण हो, ज्या डॉक्टरांमुळं माझी आई बरी झाली त्या डॉक्टरांचे खरंच मनापासून आभार व्यक्त करीन. विशाल गुंजाळ डॉक्टर होते. त्यांनी खूप छान ट्रीटमेंट केली माझ्या मम्मीची आणि ते फक्त आठवड्यातून एकदाच येतात शनिवारी. आणि मणक्याचा माझ्या आईचा त्रास गेल्या 8 वर्षांचा त्यांनी पूर्णपणे बरा केला. म्हणजेच माझ्या मम्मीची BP एवढी वाढली होती, ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन नाही केलं त्यांनी, एका इंजेक्शनमध्ये तिच्या मणक्याचा त्रास पूर्णपणे बरा झाला आहे. आता तो किती दिवस बरा राहतो ते नंतरच कळेल. त्यानंतर आम्ही पार्किंगमध्ये गाडी पार्क केली. मी पार्किंगमध्ये गेल्यानंतर लगेचच म्हटलं आपण आता 57 वॉर्ड नंबर 3ऱ्या फ्लोअरवर मम्मी ॲडमिट होती माझी. आईंना बघण्यासाठी आम्ही खूप काही गडबडीत धावा करून निघालेलो होतो, कारण की खूप फोन चालू होते. तिची BP थोडीफार वाढली होती, कारण की आईंना खूप असं दडपण आल्यासारखं झालेलं होतं, घाबरलेली होती ती. त्यामुळं मी गाडी पार्क वगैरे करून लगेच धावपळ करत आईंकडे निघाले. वॉर्डला गेलो आम्ही, वॉर्डमध्ये गेले, त्यानंतर तिला भेटले वगैरे. तर तब्येत खूप बरी वाटली मला माझ्या मम्मीची. आणि दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे डिस्चार्ज काय होणार नव्हता. सोमवारी आईंना सुट्टी होती. पण खरंच विशाल गुंजाळ सर जे कोणी आहेत आठवड्यातून एकदाच येतात शनिवारी, पण शुक्रवारी आईला ॲडमिट केलं होतं. मी 3 वेळेस SMBT हॉस्पिटलला आईंना घेऊन गेलेले. त्यानंतर फायनली ह्यावेळेस 3ऱ्या आठवड्यामध्ये माझ्या आईचा ट्रीटमेंट कंप्लीट म्हणजे इंजेक्शन दिल्यानंतर तिने तिचा एक्सपिरियन्स सांगितला की मला बऱ्यापैकी वॉशरूमला वगैरे सुद्धा खूप चांगलं असं खूप हलकं वाटतंय, चालायला त्रास होत नाही आहे. तिला भेटल्यानंतर मी पण निघाले मग पुढे मुंबईला, कारण की खूप एक आठवडा माझा पूर्ण लग्नांमध्ये, 10व्यामध्ये आणि हॉस्पिटलचे राऊंड मारण्यामध्ये माझे गेले होते. त्यामुळं म्हटलं आता काही जास्त वेळ आपल्याला वाया घालवता येणार नाही. पुन्हा आपले बेचेपाडे आपल्याला सुरू करायचे आहेत, म्हणजेच कामावर आपल्याला परत एकदा अपडेट व्हायचं आहे. त्यासाठी मी संपूर्ण माझं जे काही कार्य होते ते सगळे पार पाडून मग आता परत नवीन बुकिंगसाठी उद्यापासून स्टार्ट करणार होते. त्यामुळंच म्हटलं आता चला SMBT हॉस्पिटल असो किंवा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला मुंबईमधून जायचं असेल तर नक्कीच विद्या शेळकेंची गाडी बुक करा. आणि बुकिंगसाठी तुम्हाला खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. व्हॉट्सअपलाच कॉन्टॅक्ट करा आणि नक्की उद्याच्या व्हिडिओमध्ये